तारक मेहता का उलटा चष्मा, त्याच्यामधले जे जेठालालचा रोल करतात दिलीप जोशी, ते सुद्धा माणिक रत्न वापरतात. रत्न आहे त्याचा आणि ज्योतिषाचा काय संबंध आहे? तर बिझनेसला पण भरपूर मोठ्या प्रमाणात ग्रोथ करिता पन्ना हा रत्न उपयुक्त आहे. नीलम रत्न हा असा आहे की म्हणजे तो राजाला रंकन रंकेला राजा सुद्धा बनवू शकतो. त्यांनी जर द्यायला सुरुवात केली तर समोरचा मनुष्य घेता घेता थकेल, पण नीलम देता देता थकणार नाही. 1996 मध्ये अमिताभ बच्चन कर्जबाजारी झाले होते ते, पण त्यावेळेस त्यांनी तो काश्मीरी नीलम वापरला. वर्ष त्याचं आहे, जाता जाता तो एखादा भूमीचा काही ना काही शुभकार्य तुमच्या नशिबी देऊनच जाणार. 64 कलेचा अधिपती म्हणून शुक्र, बरोबर. तर त्या माध्यमातून ओपेल भरपूर मोठ्या प्रमाणात मनुष्याला क्रिएटिव्हिटी, कंटेंट क्रिएटिव्हिटी झालं, म्हणजे ज्याला कलेची आवड आहे त्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शुक्र हा इफेक्ट करतोय. सगळ्यात जास्त पैसा देणारा राहू आहे. हा रत्न असा आहे की सगळे रत्न एका साईडला, पण हा रत्न कमी वेळेमध्ये सर्वोच्च पैसा कमवून देऊ शकतो. आज दुखत आहे म्हणून घातला आणि 2 दिवसांनी काढून ठेवलं, तसं नाही. वापरायचं तर कॉन्स्टंटली, आणि तो पत्रिका बघूनच. दुसऱ्याचा मेल बघून स्वतःची झोपडी जळवून घेणं हा अयोग्य उपाय. बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की रत्न गरिबांना घेण्यासारखं नाही आहे. ऑनलाईन 4 दिवसाचा क्लास घेतात आणि मी ज्योतिषी म्हणून संबोधणारे वेगळे आहेत, आणि प्रॉपर वेने ज्यांची पिढ्यानपिढ्या करत आले त्यांच्याकडे वेगळं आहे. त्याप्रमाणे समजा आपल्याला एखादं रत्न सांगितलं, पण ते कधी काम करत नाही किंवा आपण दुसरीकडे जातो, दुसरंच रत्न सांगतो. मग यांनी काय होतं की माणूस सगळं गोंधळत जातो की हा एक सांगतोय, तो एक सांगतोय. मग या अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे?